नागेशच्या बायकोचा खून झालाय. नागेशनं तिला मारलं, कडब्यात टाकलं आणि गंजी पेटवून दिली. सोमवारी सकाळपासूनच सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातल्या पाटखळ गावात ही चर्चा सुरू होती. पण नागेशच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं की किरणनं स्वतःला पेटवून घेतलं, त्यामुळं स्वतःला संपवणं की खून, या चर्चा गावात जोरदारपणे सुरू होत्या. दुसरीकडे नागेश सावंत आणि त्याच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता. आपल्या बायकोनं स्वतःला का संपवलं याचं उत्तर नागेशला मिळत नव्हतं. पण किरणच्या वडिलांना या सगळ्या प्रकारावर संशय वाटत होता. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी संशयावरून नागेशला ताब्यात सुद्धा घेतलं. पोलिसांसमोर या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याचं मोठं आव्हान होतं. कारण सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाला होता. त्यामुळं त्याची ओळख पटवणं सहज शक्य नव्हतं. त्यामुळे हा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी सोलापूरला पाठवण्यात आला. नागेशनं आपल्या बायकोला का मारला असेल याच्या वेगवेगळ्या थेअरीत सुद्धा चर्चेत यायला लागल्या. पण या सगळ्यात आला एक ट्विस्ट, जिच्या मृत्यूचं खापर नागेशवर फुटलं होतं. नागेश तिनं स्वतःला का संपवलं असावं याच्या काळजीत होता. तीच बायको जिवंत सापडली, ते सुद्धा तिच्या प्रियकरासोबत. मृत्यूच्या बातम्या आलेली किरण जिवंत कशी सापडली? ती जिवंत होती तर जळालेला मृतदेह कुणाचा होता? चक्रावून टाकणारं मंगळवेढ्यातलं हे प्रकरण नेमकं आहे काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. पंढरपूर तालुक्यातल्या आंबे गावात 45 वर्षांचे दशरथ मनोहर दांडगे राहतात. किरण ही दशरथ यांची मुलगी. साधारण 3 वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये किरणचं मंगळवेढ्यातल्या पाटखळ गावातल्या नागेश सावंत बरोबर लग्न झालं. लग्नानंतर किरण आणि नागेश पाटखळ गावातल्या सादत वस्ती या परिसरात राहत होते. किरण, नागेश, किरणची सासू संगीता, सासरे दिगंबर आणि चुलत सासरे दत्तात्रय सावंत असे कुटुंब इथं राहायचं. लग्नानंतर किरण आणि नागेश यांना एक मुलगी झाली. तिचं नाव आरोही. नागेशचं स्वतःचं हॉटेल होतं. हॉटेल व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. हॉटेलचं सगळं काम आवरलं की नागेश रात्री उशिरा घरी यायचा. तसा नागेश आणि किरण यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. सगळं काही निवांत होतं. पण सोमवारी सकाळी बातमी आली ती किरणच्या मृत्यूची. तिच्या वडिलांनी केलेले आरोप आणि पोलिसांनी नागेशला ताब्यात घेणं यामुळे चर्चा सुरू झाली. नागेशनंच किरणला संपवल्याची. याबद्दलच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. काही प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की रविवारी रात्री किरण आपल्या मुलीला झोपवत होती. रात्री साधारण 11 वाजता नागेश घरी आला. त्यावेळी किरण आणि नागेश यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. भांडणाच्या रागातून नागेशने किरणला मारहाण केली. त्यानंतर काही वेळातच शेतातल्या कडब्याला आग लागल्याचं आजूबाजूच्या लोकांना दिसलं. आजूबाजूची लोक तातडीनं तिथं पोहोचली. मोठी गर्दी झाली. तेव्हा या गर्दीत त्यांना एक पूर्णपणे जळालेला मृतदेह दिसला. हा महिलेचा मृतदेह आहे एवढंच दिसत होतं. पण या महिलेची ओळख पटत नव्हती. अशातच मध्यरात्री 3:30 वाजता किरणचे चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांनी किरणचे वडील दशरथ यांना फोन केला. तुमच्या मुलीने स्वतःला पेटवून घेतले, तुम्ही लवकर इथं या, असं दशरथ यांना कळवलं. घाबरलेले दशरथ आपल्या घरच्यांसोबत तातडीनं किरणच्या सासरी दाखल झाले. पहाटे 4:15 वाजता जेव्हा दशरथ पाटखळ गावात पोहोचले तेव्हा किरणने स्वतःला पेटवून घेतलं असं ओरडत नागेश जोरजोरात रडायला लागला. कडब्याची गंजी जळून खाक झाली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. याच गंजीत मृतदेह होता. किरणच्या वडिलांनी हा जळालेला मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचं सांगितलं आणि मुलीच्या मृत्यूबद्दल संशय असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. संशयावरून नागेशला ताब्यात सुद्धा घेतलं. नागेशला अटक झाल्याची चर्चा सगळ्या गावात सुरू झाली. पण या महिलेचा मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेला असल्यामुळे त्याची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. त्यामुळे मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी सोलापूरला पाठवण्यात आला. माझ्या मुलीला कोणी आणि का मारलं याची चौकशी करा. किरणला संपवून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असे आरोप किरणच्या वडिलांकडून आणि इतर कुटुंबियांकडून करण्यात आले. पोलिसांना हे सगळं नागेशनंच केलं का? केलं असेल तर का केलं असेल? नागेश म्हणतो तसं किरणनं स्वतःला पेटवून घेतलं होतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. यासाठी त्या मृतदेहाची पक्की ओळख पटवणं गरजेचं होतं. सोबतच पोलिसांनी आपल्या पद्धतीने या घटनेचा तपास सुरू ठेवला होता. घटनेला काहीच तास उलटले होते आणि मग समोर आला या घटनेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट. ज्या किरणच्या मृत्यूमुळे हे सगळं प्रकरण घडलं होतं ती किरण जिवंत होती. ती सापडली कराडमध्ये आपल्याच प्रियकरासोबत. सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरात किरण पोलिसांना सापडली. तिच्यासोबत एक पुरुष होता. तो तिचा प्रियकर होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तिचा चुलत दीर सुद्धा होता. त्याचं नाव निशांत सावंत. हा सगळा प्लॅन निशांत आणि किरणनं बनवला होता. नागेश सोबत लग्न झाल्यानंतर एक मुलगी असूनही
किरणचे चुलत दीर निशांत सावंत सोबत अनैतिक संबंध होते. या दोघांना आपला संसार सुरू करायचा होता. पण किरणचं आधीच लग्न झालं होतं, तिला लहान मुलगी होती. त्यामुळे प्रियकरासोबत पळून जाणं, संसार करणं हे तिच्यासाठी सोपं नव्हतं. मग या दोघांनी एक कट रचला, अगदी पिक्चरच्या स्टोरी सारखा, किरणच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा. किरण आणि निशांत यांनी पंढरपूर परिसरात फिरणाऱ्या एका महिलेला शोधलं, तिला पकडून अज्ञात स्थळी नेऊन तिची गळा दाबून हत्या केली. यानंतर या वेडसर महिलेचा मृतदेह त्यांनी गवताच्या गंजीत टाकून दिला आणि रात्री ती गंजी पेटवून दिली. त्याच वेळी निशांत किरणला घेऊन सांगोल्याला गेला. पुढे त्याने किरणला साताऱ्याकडे जाणाऱ्या गाडीत बसवून दिलं आणि आपल्यावर कुणालाही संशय येऊ नये म्हणून स्वतः पाटखळ गावात परत आला. सोमवारी सकाळी जेव्हा किरणच्या घरचे, सावंत कुटुंबातले लोक, गावकरी जमले तेव्हा निशांतही त्यांच्या दुःखात सहभागी झाला होता. एवढंच नाही तर त्यानं आपल्या भावाचं नागेशचं सांत्वन सुद्धा केलं. इकडे किरणच्या कुटुंबियांनी नागेशवर आरोप केले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलं होतं. पण मग या प्रकरणाचा उलगडा झाला कसा? तर पोलिसांनी दिवसभर नागेशची चौकशी केली. त्यावेळी तो माझा या प्रकरणात काही संबंध नाहीये, मी निर्दोष आहे असंच सांगत होता. यानंतर पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून गावात नक्की काय घडलं याची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. जेव्हा किरण आणि निशांतने या भटक्या महिलेला कडब्याच्या गंजीत टाकून पेटवून दिलं होतं, तेव्हा गावातल्या काही लोकांनी ते पाहिलं होतं. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कडब्याला आग लागल्याचं पाहिलं, पण त्यांना कुणाच्याच ओरडण्याचा आवाज आला नाही. जर नागेशने किरणला पेटवून दिला असेल तर ती ओरडली असती, ही शंका उपस्थित होणं स्वाभाविक होतं. जरी किरणनं स्वतःहून हे पाऊल उचललं असतं तरीही ती ओरडली असतीच. याबद्दलच्या शंका वाढत गेल्या आणि पोलिसांनी किरणचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर ती कराडमध्ये पोलिसांना तिचा प्रियकर निशांतसोबत सापडली आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. सध्या किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीतून या प्रकरणात आणखी कुठला ट्विस्ट आहे का हे समोर येऊ शकतं. या दोघांना कोणी मदत केली होती का? ज्या महिलेची हत्या झाली ती नेमकी कोण आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुद्धा या दोघांच्या चौकशीमधून समोर येऊ शकतात. सुरुवातीला पोलीस ज्या नागेशची चौकशी करत होते त्याचा या प्रकरणात काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झाले. चर्चा आहे ती नागेश जिच्या खुनाच्या आरोपांखाली पोलिसांच्या ताब्यात गेला तीच किरण जिवंत सापडल्याची. आपल्याच मृत्यूचा बनाव करून आपल्याच दिरासोबत पळून जात